गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषामध्ये शनिवारी घरोघरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। सार्वजनिक गणेश मंडळासह मूर्तिजापूरकरांनी बाप्पांचे पारंपरिक ढोलताशाच्या गजरामध्ये जल्लोषात स्वागत केले। शहरासह उपनगरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत गणरायांची पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढली। त्यामुळे अबालवृद्धांचा उत्साह द्विगुणित झाला। पुढील 9 दिवस अवघे मूर्तिजापूर शहर गणेशमय होणार आहे। मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। तर यावेळी शहर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी वर्ग, होमगार्ड व पत्रकार बांधव उपस्थित होते। गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर गणरायाची सामुदायिक महाआरती, त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले। बाप्पांच्या स्वागताचा थाटमाट पाहता नगरकरांची बाप्पांवर असलेली नितांत श्रद्धा तसेच तोच खरा विघ्नहर्ता असल्याचा विश्वास शनिवारी ठाई ठाई जाणवत होता। शहरामध्ये उपनगरात ठिकठिकाणी गणरायांच्या मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत झाले। सनई चौघड्यांच्या ढोल ताशांच्या निदानात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मांगल्याचे प्रतीक असलेल्या बुद्धी देवता श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 90 तर 2000हून अधिक घरगुती गणेश स्थापना करण्यात आले। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना केली। तर बाप्पांच्या आगमनासाठी आवश्यकची जी तयारी होती नगरकरांची शुक्रवारी पूर्ण केली होती। तर सकाळपासूनच घरोघरी गणेश मूर्ती नेण्याची लगबग सुरू होती। श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, मंगळवार बाजार, भगतसिंग चौक आदी भागामध्ये गणेश मूर्ती सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले होते। मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषामुळे अवघे मूर्तिजापूर शहर शनिवारी दिवसभर मंगलमय झाले होते। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये बाप्पांची मिरवणूक काढली। हे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले। प्रतिनिधी सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर।